पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात बारसू रिफायनरीचं सर्वेक्षण पूर्ण झालंय। मात्र रिफायनरी विरोधात सर्व विरोधक एकवटलेत। नेमकं घडलंय काय, हे प्रकरण नेमकं काय आहे, पहा या रिपोर्टमध्ये। रिफायनरी विरोधात विरोधक एकवटले। ग्रामस्थांची विरोधाची भूमिका कायम। उकाड्यात रिफायनरी पेटणार। ऐन उन्हाच्या कडाक्यात कोकणात बारसू रिफायनरीमुळे वातावरण गरम झालंय। राजापूर तालुक्यात क्रूड ऑइल रिफायनरी करणारी रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योगासाठी रखडलेलं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं, पण गावकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केलाय। आम्ही काय म्हटलं, ज्या आमच्या माणसांना नोटीस लावलं तुम्ही, बरोबर, नोटीस लावल्यानंतर त्यांची काय चौकशी व्हावी, पण नोटीस तुम्ही का लावली, काय त्यांचा गुन्हा काय आहे तो आम्हाला सांगा। ते काय बोललीच नाही। त्यांनी लगेच काय सांगितलं, निर्णय काय घेतला नाही की तुम्हाला हा निर्णय आम्ही थोड्या वेळाने देतो, आणि ते लगेच निघून गेले। प्रकल्प विरोधी संघटना आणि गावकऱ्यांच्या भूमिकेमुळे परिसरात 144 कलम लागू केलंय। 31 मे पर्यंत जमावबंदी असेल। या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। विरोधी संघटनेचे नेते सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर 47 जणांना गावबंदी आणि जिल्हाबंदीची नोटीस दिली आहे। आमची ही भूमी आम्हाला वाचवायची आहे। आज आमची मुलं बाळ आज आम्हाला पाहिजे आणि आमची ही भूमी आम्हाला पाहिजे, म्हणून आज आमचा विरोध आहे ह्या जवळ। आम्हाला नको आहेत नोकऱ्या, आमची मुलं बाळ कमवून खातील, परंतु हे प्रकल्पामुळे आम्हाला नोकऱ्यात नको। रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे। दुसरीकडे लोकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। शेतकऱ्यांना, जमीनदारांना घरातून बाहेर काढून, उकसवून, त्यांच्यावर तडीपारी करून, त्यांना अटक करून, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचे, तसेच हातपाय तोडण्याचे, वेळेला एकाच दुसऱ्या रिफायनरी विरोधाच्या नेत्याचा बळी गेला तरी चालेल अशी सुपारी देऊन या सरकारने, हे सरकार एक सुपारीबाज आहे हे दाखवून दिलेल्या मी त्यांचा निषेध करतो। लोकांना जे अपेक्षित आहे त्या भागाचा विकास अपेक्षित ज्यांना आहे आणि लोकभावनेचा विचार करूनच या ठिकाणी राज्य सरकार प्रत्येक निर्णय घेणार आहे। एकीकडे सर्वेक्षणाचं काम तर दुसरीकडे प्रकल्पासाठी गावकऱ्यांचा होणारा विरोध, यामुळे सरकार यातून कसा मार्ग काढतं हे पाहावं लागणार आहे। अमोल कलये, साम टीव्ही न्यूज, रत्नागिरी।